ठिकाणी शिवसृष्टीमध्ये येऊन आपल्या या राजाचं दर्शन घेऊन प्रेरणा घेऊन भविष्य काळामध्ये आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे, समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणावरनं सर्व शिवभक्त जातात. आज या ठिकाणी शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं एक अत्यंत अभिमानाची बाब आहे. लाखो शिवभक्त या ठिकाणी दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येतात. या ठिकाणी एक छत्रपती शिवरायांच्या व लेखाजोखा या ठिकाणी आपण बार्शी नगरपालिका व राजूजी क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी लोकार्पित केलेलं आहे. आणि या ठिकाणी रोज शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानंच नाही, रोज असंख्य शिवभक्त या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन एक नवीन प्रेरणा घेतात. आजही मनापासून आनंद होतोय की दरवर्षी सुयश विद्यालयाच्या माध्यमातून आमचे आदरणीय मार्गदर्शक नलवटे साहेब या ठिकाणी एक मोठ्या उत्साहामध्ये सुयश विद्यालयाच्या माध्यमातून एक सर्व सामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सर्वांना एक अत्यंत उत्कृष्ट शिक्षण देत असतानाच एक आपल्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून एवढं सर्व विद्यार्थ्यांना एवढं उत्साहित करतात. आणि आता आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवरायांच्या वेशामधले सर्व शिवराय या ठिकाणी त्यांनी हे केले, मावळे राष्ट्रमाता जिजाऊंचं वेशभूषण केलेल्या या ठिकाणी आपल्या विद्यार्थी बंधू, त्याचबरोबर शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर आता जो पाळणा सुद्धा या ठिकाणी इतका सुंदर अप्रतिम असं एवढं नेहमीच आदरणीय सर उत्साहामध्ये प्रत्येक उत्सव आणि खास करून शिवजयंती उत्सव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सुयश विद्यालयाच्या माध्यमातून साजरा करतात. त्यांना धन्यवाद देतो की हे बालपणीच सगळे संस्कार विद्यार्थ्यांवरती घडवण्याचं काम आज या ठिकाणी सुयश विद्यालयाच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून होतं. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आज या ठिकाणी हा मोठा उत्सव संपूर्ण तालुक्यामध्ये सगळेच मंडळं या ठिकाणी साजरे करत असताना सर्वांनाच माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जी शिवसृष्टी उभा करण्याचं माझ्यासारख्या एका शिवभक्ताला एक भाग्य लाभलं त्याबद्दल मी स्वतःला एक भाग्यवान समजतो की महाराजांची कुठंतरी एक कणभर सेवा करण्याची माझ्यासारख्या एका मावळ्याला या ठिकाणी संधी मिळाली. धन्यवाद.